आंबा घेतलेला आहे, त्याच्यावर दोरा गुंडाळून घेतला, कच्च्या सुताची गुंडी घेतलेली आहे, काचेच्या बांगड्या घेतल्या, नागिनीची पानं घेतली, प्रसादासाठी खोबरं, खारीक, गूळ, सुपारी, बदाम अशा 5 वस्तू घ्यायच्या, कोरे वस्त्र घ्यायचे, अगरबत्ती ठेवलेली आहे आणि एक तुपाचा एक तेलाचा असे 2 दिवे घ्यायचे। शिंगाराचं लागणारं सर्व सामान घेतलं, ब्लाऊज पीस घेतलेला आहे, वस्त्रमाळ पण बनवून घेतली आणि आपल्याला ओटीवर ठेवण्यासाठी 5 वस्तू परत त्याच घ्यायच्या आहेत दुसऱ्या, खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, बदाम असं पंचामृत बनवून घेतलं, पाणी घेतलेलं आहे शुद्ध। त्यानंतर आपल्याला तिथं जागा शुद्ध करून घेण्यासाठी गंगाजल पण घ्यायचे आहे, फुलं घ्यायची आहेत, जी तुमच्याजवळ असतील ती फुलं घ्या। त्याच्यानंतर सुवासिनींची ओटी भरून घेण्यासाठी आपल्याला केळी आणि गहू पाहिजेत। तर एवढ्या सगळ्या वस्तू आणि ओटीमध्ये ठेवण्यासाठी 1 रुपयाचा शिक्का घ्यायचा आहे। तर एवढं सामान आपल्याला लागणार आहे।